श्री शंकराचार्य मठास्य पद्मपाणिजहस्तामलकञ्च शिष्यम् तन्त्रोऽकं वार्तिकान्यस्मभ्यं सन्ततमानतोऽस्मि श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम् शङ्करं शङ्कराचार्यं केशवमादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं चिदानन्दं गुरुं ब्रह्म नमामि। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिनी व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज साधकांचे मायाबाप बालयोगी आणि भगवान विष्णूचा अवतार असलेले ज्ञानोबा यांचा श्री अमृतानुभव तथा अमृत नावाचा ग्रंथ आपण पाहतो. या ग्रंथाचं हे 6वे प्रकरण शब्दखंडन सुरू आहे. शब्दखंडन करताना ज्ञानोबा आत्मदृष्टीने खंडन करतात. ते गोष्ट लक्षात ठेवा. इतर आपण जे करतो, आपण जे बोलतो, आपला आणि ज्ञानोबांचा प्रवास उलट आहे. ज्ञानोबा आज्ञातून आपल्याला सांगून राहिले, अविद्या नाही, अज्ञान नाही. आपण जे आहोत अज्ञानातच आहोत, आपण अविद्येत आहोत. आपल्याला आत्मज्ञान झालेलं नाही, आत्मस्थिती प्राप्त नाही आपल्याला. मग त्या आत्मस्थिती प्राप्त नसल्यामुळे आपण जे बोलू ते अज्ञानाकडून बोलू ना, अज्ञानाकडून बोलतो आपण. म्हणून आपल्या बोलण्यात आणि ज्ञानोबांच्या सांगण्यात जो आपल्याला फरक वाटतो, आम्ही सगळं अज्ञान मानतो, अविद्या मानतो, सगळं मानतो, जग खरं मानतो, देह खरा मानतो, हे सगळं अज्ञान आहे. ज्ञानोबा म्हणतात, तुम्ही ज्याला खरं म्हणतात ना ते मुख्य आहे. आणि खरं काय? खरं ब्रह्म आहे.
कारण या ब्रह्माचाच हा सगळा प्रसार आहे. तर ते ब्रह्म तुम्ही पाहिले नसल्यामुळे किंवा त्याचा अनुभव नसल्यामुळे आपल्याला अविद्या खरी वाटते. असा तेव्हा लक्षात ठेवा किंवा वारंवार सांगणारे अविद्या नाहीये, अविद्या नाही, शब्दाचा काय उपयोग नाही, शब्द तिचा उपयोगाचा नाही, शब्द निरर्थक आहे. आता ज्ञानवांचं हे सांगणं आहे हे सगळं त्या आत्मस्थितीतून ते बोलतायत आपल्याशी. आणि त्यांच्या दृष्टीने ते बरोबर तिथं आपल्यामध्ये अविद्या नाही, शब्द नाही, माया नाही, अज्ञान नाही, काहीच नाही तिथं, ज्ञानही नाही तिथं. ज्याला आपण जे ज्ञान आणि अज्ञानाचा सापेक्ष जे जगाचं ज्ञान आहे ते ज्ञानही तिथं नाहीये. त्याचंही संज्ञानाचा पुढे सांगणारच आहे. तेव्हा आपल्या चित्तामध्ये घोटाळा व्हायला नको म्हणून हे सांगणं. आता ज्ञानवाद आपल्याला कालपासून किती दृष्टांत देऊन झाले, सारखे एकावर दृष्टांत देऊन राहिले ते की अहो अविद्या नावाची गोष्टच नाहीये. आणि ती अविद्या ही स्वतः सांगते की मी नाहीये, न विद्यते सा अविद्या, जी विद्यमानच नाहीये तिला अविद्या म्हणतात कसं का? आणि मग जर अविद्या नाहीच आहे तर शब्द तिचा नाश कसं करेल, असा प्रकार चाललेला आहे. आपण एकावन्नव्या ज्ञानवांनी आपल्याला दृष्टांत देऊन सांगितला, तो बाबूला ते मारू प्रतिबिंब होळे भरू तळहातीचे विंचरू केस सुखे. ह्या 3 उपमा किंवा दृष्टांत ज्ञानवांनी एकाच ओळीत पुन्हा दिलेले आहेत. आणि ते आम्हाला सांगतायत की अहो ही अविद्या अशी आहे तशी बाबुलाला मारण्यासाठी. हा बाबुल कोण आहे? बाबुलबा बिंदूला आपण भीती दाखवतो, तो बाबुलबा खरा आहे का? मुलांच्या दृष्टीने तो खरा आहे, पण तो जो भाग दाखवलेला त्याच्या दृष्टीने बाबुलबा खरा नाहीये. तसं ज्ञान म्हणतात की अविद्या खरी नाहीये. बाबुलबाला मारणं म्हणजे अविद्याला नष्ट करण्यासाठी असं नाही. किंवा प्रतिबिंब खोळे भरू, किंवा आपलं हे जे बिंब आहे तो आणि आशा दिसणार प्रतिबिंब, तर ते प्रतिबिंब आपल्याला पकडता येईल, खोळ भरता का? ते म्हणाल बा मला प्रतिबिंब बिंबाचे शर्ट बनायचे, तसं काय बघा शर्ट आहे ते मुळात नाहीच आहे. प्रतिबिंब हे या बिंबाचं अभावयुक्त रूप आहे. असत ते पण असत नाही. दिसत ते आपल्याला आरशामध्ये, परंतु ते असत नाही, ते पकडता येत नाही, अभाव रूप आहे ते, असं म्हणून असत. तशी अविद्या जी आहे, अविद्या जिला तुम्ही अविद्या म्हणतात, ती वास्तविक अज्ञानी लोकांना वाटते ती, पण ती खरी नाहीये, ती भासरूप आहे असं नर्वा सांगावे. किंवा तिसरं उदाहरण देतात, तळहातीचे विंचरू केस सुखे. आता तळ हाताला केसच नाही तर विंचरणार काय? तळ हाताचे केस विंचरणं म्हणजे वेडेपणा झाला ना. म्हणजे तळ हाताला जर केसच नाहीये तर ते विंचरतात. तशी अविद्या नाहीच आहे, तर तिला मारणार कसं शब्दाने? तुम्ही नाहीच कसं करणार? असा प्रकार चाललेला. आज पुन्हा आपल्याला सांगतात, या 52व्या मध्ये ज्ञान सांगतात, घटाचे नाही पण फुली, गगनाची फुले तोडी, सशाचे मोडू शिंग सुखे. तिन्ही दृष्टांत असेच आहे.
ज्ञानोबा सांगायले हे जे दृष्टांत मी देतो हे एवढ्यासाठी देतोय की तुमच्या डोक्यामध्ये हे आता पक्क ठसावं की अविद्या नावाची गोष्टच नाही. आणि त्या अविद्येला तुमचा हा शब्द तुम्ही म्हणता तो दूर करू शकत नाही ती नसल्यामुळे. कशाप्रमाणे घटाचे नाही पण होईल. आता इथं घट आहे का घागर आहे का इथं, मग घागर नसताना तुम्ही तिला कसा फोडला. घटाचे घट होणं बर का नाही पण कसा फोडणार तुम्ही. हा घागर मातीची घागर फोडलेली आहे मग तुम्ही फोडता, परंतु जिथं घागरच नाहीये तिचा अभाव आहे त्या ठिकाणी ती घागर फोडणार कशी. तेव्हा अभावातला पदार्थ आपल्याला नष्ट करता येत नाही हा प्रकार. किंवा दुसरं उदाहरण देतात ज्ञानोबा, गगनाची फुले तेवढी. आता एका जायची फुलं आहे का मोगऱ्याची फुलं ती ज्ञानोबा गगनाची फुलं आकाशाची फुलं. आकाशाला फुलं येतं का. आकाश म्हणजे पोकळी हो, या पोकळीला कुठं फुलं येतात. तेव्हा ख पुष्प म्हणून जो शब्द आहे शब्द तर आहे परंतु फुल नाहीये. म्हणजे आहे आणि नाही अशा ज्या गोष्टी असतात त्या अभावात्मक आहेत. म्हणून आकाशाची फुलं तोडता येत नाही शब्द जरी असली तरी. आणि तुम्ही पाहिलेही नाही ते आकाशाला फुल येतात. किंवा तिसरं उदाहरण देतात सशाचे शिंग मोडू. आता सशाला शिंग आहे का. ससा जो प्राणी असतो छोटासा त्याला दोन कान चांगले उभे असतात मात्र त्याला शिंग नाहीये. त्याचं शिंग कसं काय मोडणार तुम्ही. तेव्हा सशाचे शिंग मोडता येत नाही. त्याप्रमाणे अविद्या नावाची गोष्टच नाहीये. अविद्या हा शब्द आहे आणि अविद्या नावाची वस्तू नाही आणि म्हणून ती नष्ट करता येत नाही असं ज्ञानोबा सांगायला. पुन्हा आणखी सांगायला किती एकावर इतके दृष्टांत ज्ञानोबा आपल्याला अविद्या नाही हे पटवण्यासाठी देत आहे. ज्ञानोबा तुम्ही किती जरी आम्हाला पटवलं आता तुम्ही पटवून राहिले आम्हाला कळतं हे, पण आमचं अज्ञान आमची अविद्या आमचं हे जगाचं स्वरूप आम्हाला हे जे वाटणार देहाचं स्वरूप हे बदलत नाही. आमचं आम्ही देह खराच म्हणून इथं ऐकून घेऊ आम्ही तुमचं, पण घरी गेल्यानंतर आमचं चालतं. का हा ग्रंथ ऐकून उपयोग काय. तेव्हा ग्रंथाने साधकांच्या मनातलं चित्तातलं हे जे अविद्या ज्ञान आहे ते दूर व्हायला पाहिजे आणि आत्मस्थितीकडे जायला पाहिजे. आत्मस्थितीमध्ये अज्ञान नाही अविद्या नाही काहीच नाही हे ज्ञानोबांना सांगायचंय. वारंवार समजून येते. 53व्या ओवी सांगतात. 53व्या ओवीमध्ये ते सांगणारे जो तो कापुराची मशी करू तो कापुराची मशी करू रत्नदीपी काजळ धरू रत्नदीपी काजळ धरू वांझेचे लेकरू परमू सुखे वांझेचे लेकरू परमू सुखे. तिन्ही दृष्टांत तसेच सारखे. ते म्हणतात कापराची मशी म्हणजे आम्हाला त्याची शाई करायची. पूर्वी शाई अशी काळी शाई तयार करायचं. मी काल सांगितलं होतं ज्वारी वगैरे किंवा काजू वगैरे चालून तिच्यामध्ये शाई करायची पूर्वी. पण आता कापूर आणला कोणी त्याने म्हटलं की बा या कापडाची आम्हाला शाई करून द्या. कापडाची शाई होईल का.
कापूर पांढर स्वच्छ त्याचं शाई कशी काय टाकतो तू? तेव्हा कापराची शाई होत नाही, होणार नाही. हे जसं अशक्य. किंवा रत्नदीपी काजळ धरू, एक रत्न ठेवलाय ते चमकून राहिला, त्याचा जो प्रकाश आहे त्याच्यावर काजळ धरतो, काजळी त्याला. अरे दिव्याला काजळी येते, हा रत्नाचा प्रकाश आहे, इथे काही ज्योत नाहीये. तेल वात लावली घेत रत्नामध्ये. रत्न जे असतं ते स्वयंप्रकाश असतं, प्रकाशित होत, ते तेज देत. ते तेव्हा त्या रत्नाच्या तेजावर तू म्हणाल की काजळी धरतो मी, काजळी येणारच नाही त्याला कधी. हे जसं शक्य. किंवा तिसरा दृष्टांत पासून वांझेचे लेकरू करून सुखे. वांझ स्त्री आहे म्हणजे तिला मूळ वापर होत नाही, तशा तिला वांझ म्हणतात. तिच्या लेकराशी तिच्या मुलीचं मला आता लग्न करायचं आहे, म्हटलं किंवा मुलाचं लग्न करायचंय. अरे तुला मुलगा होत नाही, मुलगी होत नाही, तू कुठं चालला लग्न करायला? हे कसं झालं माहिती का? ही अशा प्रकारची बोलणी नेहमी समाजामध्ये चाललेली असतात. म्हणतात वांझेच्या मुलीचं लग्न करायचं आहे, कोणाबरोबर? तुझं लग्न करायला निघालं घ्यायचं. मुलगा कुठून मुलांना? भीष्माचा मुलगा, भीष्म महाराजांचा मुलगा. त्यांनी लग्नच केलं नव्हतं तर मुलगा कुठून झाला त्यांना? भीष्माच्या मुलाशी तसं लग्न करायचं. आणि त्या लग्नामध्ये आम्हाला तूप पाहिजे ना, मग पदार्थ खायला तर कासवीचं तूप घ्यायचं. मग कासव का तूप देतं का, दूध देतं का कासव? कासवीच्या तुपामध्ये आम्हाला जिलबी तळायची. नंतर त्या ठिकाणी जो प्रकाश लागणार रात्री मंडपामध्ये, तो गुंजांचा प्रकाश, गुंज आणता ना, त्या गुंजांच्या प्रकाशामध्ये मंडपात आम्हाला दिवे लावायचे. आणि दुसऱ्या दिवशी मग त्या वधूवरांना आम्ही मृगजळाच्या पाण्यामध्ये न्हाणू घालू. मृगजळाला पाणी असतं का? हे सगळं जे बोलणं ना, ह्या केवळ गोष्टी म्हणून गोष्टी येत्या, ह्या खऱ्या नव्हे. वांझेला मूल नाही, भीष्माला मुलगा नाही, काशीला तूप नाही, नाही का? गुंगा प्रकाश देत नाही आणि मृगजळामध्ये स्नान करता येत नाही. ह्या जशा अशक्य गोष्टी आहेत, त्याप्रमाणे अविद्या नावाची ही जी गोष्ट आहे ती अशीच आहे. ती अभावात्मक आहे. शब्द आहे पण विद्या नाही. अशा प्रकारे ज्ञानवानी दृष्टांत आपल्याला देऊन ही अविद्या कशी नाहीये ते सांगून राहिले. 54व्या ओवीमध्ये पुन्हा सांगतायत. 54वी ओवी येते, तो अवसेचेनी सुद्धा करे, ओसू पाताळाची चकोरे, मृगजळीची जळचरे गाळू सुखे. पुन्हा तशी दृष्टांत आहे. पुन्हा म्हणतात तो अवसेचेनी सुद्धा करे. सुधाकर म्हणजे चंद्र, सुधा म्हणजे अमृत, चंद्र देतो ना, म्हणून त्याला सुधाकर म्हणतात. तेव्हा हा सुधाकर केव्हा पाहायचा आम्हाला? अमावस्येच्या दिवशी. अमावस्येच्या दिवशी चंद्राला आम्हाला पाहायचे हो, त्याच चंद्राचं ते अमृत घ्यायचे हो. कधी? अमावस्येला. अमावस्येला चंद्र असतो का? अमावस्येला ज्याप्रमाणे चंद्राचं तेज नसतं, अमृत घेता येणार नाही त्याप्रमाणे. किंवा ओसू पाताळाची चकोरे, चंद्राचा अमृत घेऊ ते कोणाला पाजू नये? चकोर पक्ष्यांना. आणि ते चकोर पक्षी कुठे आहेत? पाताळाचे.
पाताळातले चक्र पक्षी करून आणणार येतील त्यांना पाजायला चंद्रामृत, किंवा चकोर पक्षी तुझे इथले लावून येते पाताळातले चकोर पक्षी, आणि मृगजळीची जल करे गाळून सुखे, आणि मृगजळामध्ये जे मासे वगैरे प्राणी असते ना त्यांनी गाळून येतात काय जाळून पकडू त्यांना पकड जाऊ मासे जर मृगजळामध्ये, आणि जिथे जळच नाही तिथे पण मासे जवळ सापडणार. या कथा ह्या प्रकारच्या गोष्टी जशा निरर्थक आहेत तसं अविद्ये संबंधी बोलणं हे निरर्थक आहे असं आपल्याला सांगायला. आणि मग ज्ञानवा शेवटी सांगतात किती दृष्टांत होईल आतापर्यंत पाहणं, 14-15-20 दृष्टांत झाले. म्हणतात अहो हे किती बोलावे, किती सांगू तुम्हाला की अविद्या नाहीये, अविद्या नाहीये, अज्ञान नाहीये, माया नाहीये, अविद्या नाहीये, अज्ञान नाहीये, माया नाही. किती सांगू, किती बोलावे. अविद्या रचली अभावे, कारण ही जी अविद्या आहे ही अभावात्मक आहे, अभावाने रचलेली गेलेली आहे. तिच्यामध्ये शब्द आहे परंतु प्रत्यक्ष वस्तू अविद्या नावाची काहीच नाहीये, अभावाने निर्माण झालेली ती आहे. आता काही नाशावे शब्द येणे, मग शब्दाने कुणाचा नाश करावा. जर अविद्याच नाहीये, ती जर अभावात्मक आहे तर शब्दाला तिचा नाश करताच येणार नाही. त्या ठिकाणी शब्द निरूप योगी आहे संज्ञामुळे आपल्याला शब्दाचं खंडन करतात. शब्दही पुराचा नाही ना विद्याही नाही, अशा प्रकारचा हा प्रकार आहे. आमचा सर्वसामान्य माणसांचा समज आणि ज्ञानोबांचा समज, ज्ञानोबांचं सांगण्याचं जे उद्दिष्ट यांच्यामध्ये महद अंतर आहे. म्हणून हा ग्रंथ आहे, हा ग्रंथ अज्ञानामध्ये असलेल्या जीवांना सांगण्याचा अर्थ नसतो, कारण ते आपला हट्ट सोडत नाही. ते म्हणतात अज्ञान आहे, ते म्हणतात हे जग खरं आहे, ते म्हणतात हा देव खरा आहे. त्यांच्या दृष्टीनं हे जे जेवढं जगाचं स्वरूप आहे ते खरं आहे असं ते मानतात. मग अशा खरं मानणाऱ्या लोकांना अमृतानुभव कसा पचेल? अमृतानुभवामध्ये हे सगळं खोटं आहे, मिथ्या आहे असं ज्ञानोबा सांगून राहिले. खोट्याला खरं म्हणता आणि जो खरा आहे आत्मराज ब्रह्म त्याला समजतच नाही, जाणून घेत नाही. असा उलटा व्यवहार ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी अमृतासारखा हा जो अनुभव आहे हा पचेल का तुम्हाला? कसा पचेल सांगा. हा पचण्यासाठी तुम्हाला तुमच्या पूर्वीच्या ह्या दृढ समजुती ज्या आहेत त्या सोडल्या पाहिजे, त्या टाकल्या पाहिजे. आणि त्या टाकण्यासाठी आपल्याकडे चला. आत्म्याचं स्वरूप प्राप्त झाल्याबरोबर चटकन तुम्हाला कळून जाईल हे सगळं खोट आहे. ज्याला आपण खरं खरं म्हणून पकडून आलो आणि ज्याच्यामध्ये आम्ही जगतो, हे बाह्य स्वरूप जे आहे ते मिथ्या आहे, तेही आत्मा किंवा ब्रह्मच आहे. हा अनुभव आम्हाला यायला पाहिजे असं ज्ञान आपल्याला सांगायला. म्हणून ज्ञानवानी शेवटी या मुली सांगून टाकलं की अहो हे किती बोलावे, अविद्या रचली अभावे, आता काही नाशावे शब्दे. ही अविद्या अभावात्मक आहे, मग शब्दाने काय तिचा नाश करावा असं ज्ञान आपल्याला सांगता येईल.
तेव्हा अविद्येचा नाश करता येत नाही शब्दाला, हे लक्षात ठेवा. आणि शब्दाची किंमत ओळखा. भलत्या ठिकाणी शब्द महत्वाचा नाही. आत्म्याकडे शब्दाची काही किंमत नाही. आत्म्यामध्ये शब्दाला प्रवेश नाही. शब्द आत्म्याचं ज्ञान करू शकत नाही. जे ज्ञान होतं ते आत्म्याचं ज्ञान देणारा अनुभव राहतो, आणि तो अनुभव ज्याच्या जवळ असतो तो सद्गुरू असतो. तात्पर्य, शब्द हा सद्गुरूचं काम करू शकत. तेव्हा आत्मा जो आहे तो आत्मा जाणण्यासाठी शब्दाचा काहीही उपयोग नाही. हे ज्ञानवानी आपला गुरु. शब्दज्ञानी जेवढे लोक आहेत, शब्दांनी आपल्याला जाणणारे जेवढे लोक आहेत, ते शब्दज्ञानी लोक अनुभव शून्य याच्यासाठी होतात. पण शब्दाने अनुभव येत नाही. इथं साधी गोष्ट दररोज येईल आपली. आपण त्या जीवनाचा किती समजा शब्दांनी मोठी स्तुती गाथांनी नाही का संवाद करत बसलो की गाय लावू ही करंजी अशी यांनी भाजी अशी झाली, असं झालं, चालू तुझं प्रवचन. तासभर प्रवचन केलं, पोट धरलं का? शब्दांनी पोट धरलं असं तर मग खाण्याची काय गरज होती हो? नाही का? दोन शब्द ऐकून घ्या, पोट भरलं गड्या, आता चला जाऊ दे. किती सोपं झालं असतं बरं. महागाच्या दुकानात तरी गेलो असतो का आपण? शब्द ऐकून घ्यावे. तुझं ते दुकान आहे ना, जाऊ दे तुझं. आम्ही ते पेढे पा, ते कलाकंद पा, असं म्हटलं असं पोट भरून गेलं आमचं. आज शब्दांनी पोट कुठे भरत काय? तेव्हा शब्दाचा उपयोग नाही, अनुभव पाहिजे. आत्म्याचा अनुभव आला तर आपल्याला अविद्या नाही असं कळतं, आणि ठाम कळतं. मग असं ज्ञान आपल्याला सांगून राहिले. म्हणून ज्ञान आता पुढच्या ओळी सांगून राहिले. 56वी ओळी येते. या 56व्या ओळीमध्ये ज्ञानवादी स्पष्ट सांगतायत, नाही तयाचे नाशे शब्द नाही प्रमाण तसे, अंधारी अंधारा देशे नव्हे रूप. ज्ञानवा आपल्याला सांगताय, अरे त्या अविद्येला नाश करण्यासाठी, अविद्येचा नाश करण्यासाठी हा शब्द प्रमाण होऊ शकत नाही. शब्दाच्या प्रमाणाने त्या अविद्येचा नाश होऊ शकत नाही. शब्द हे प्रमाण आहे. जसं ती जी 6 प्रमाण आहेत ना, त्या 6 प्रमाणामध्ये शब्द हा सुद्धा एक प्रमाण आहे. प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण, शब्द प्रमाण, ऐकी हे प्रमाण आहे. ती शब्द हा सुद्धा प्रमाण आहे. परंतु हे प्रमाण अविद्येचा नाश नाही करू शकत. नाही त्याचे नाशे शब्द नाही प्रमाण तसे. शब्द प्रमाण होऊ शकत नाही त्या ठिकाणी. शब्दाच्या साह्याने त्या अविद्येचा नाश करताच येत नाही. हे कसं बोलणं झालं नाही, अंधारी अंधारा देशे नव्हे रूप. अंधारामध्ये अंधारालाच म्हणे वेगवेगळं रूप धारण करता येतं. कसं काय? अंधार पडलेला आहे, त्या अंधारामध्ये अंधाराला सांगितलं, हे अंधारा तू वेगळी रूप घे बरं. अंधाराची वेगळी रूप असतं का? अंधार म्हणजे अंधार, त्याला आणखी कोणती रूप असणार? हा, प्रकाशाची तरी वेगळी रूप असू शकतात, परंतु अंधार म्हणजे अंधारच. अंधाराला अंधारामध्ये कुठले रूप देता येत नाही. तशी ही जी अविद्या आहे, त्या अविद्येचा नाश करता येत नाही शब्दाला, असं ज्ञान आपल्याला सांगले. त्यानंतर आता आणखी पुढे ते सांगतात 57वी ओळी प्रश्न सांगले. अविद्येला कुठली जात पात काही नाही.
अविद्येची नाही जाती, तेथे नाही म्हणतया युक्ती. तिथं कुठलीही तिला खरं ठरवणारी युक्ती नाही. युक्ती म्हणजे कुठल्या प्रकारे आपण आपला जे दृष्टांत देतो ना, त्या युक्त्या आहेत. तेव्हा कुठल्या युक्तीनं तिला आम्हाला खरं करता येणार नाही. अविद्येची नाही जाती, नाही तेथे म्हणतया युक्ती. जेवी दुपारी का वाती अंगणीचिया. जाणवाला दृष्टांत पण देऊन जातात. अहो, अविद्येला कुठली जात नाही, पातळी कुठल्या प्रकारची येते. अविद्येच्या किती प्रकार आहेत. मग कुठल्या जातीची अविद्या येते. अविद्या मुळात नाहीच आहे, त्याची जात कुठून असणार. जाती पाती केव्हा तयार होतात, जेव्हा माणसं तयार होतात तेव्हा. माणसं जर निर्माण झाली नसती तर जातीपाती आलेच आहे का जगामध्ये. म्हणून ही अविद्या निर्माणच होत नाही, नाहीच येते. तिची जात कुठली आली. आणि मग तिला सिद्ध करण्यासाठी कुठलीही युक्ती चालत नाही, ती जर नाहीच आहे तर. उदाहरण काय देतात, जेवी दुपारी का वाती अंगणीच्या. दुपारी 12 वाजेची वेळ, सूर्य प्रकाशतोय आणि त्या वेळामध्ये अंगणामध्ये म्हणजे तुम्ही वात लावली, दिवा लावला. का उपयोग त्याचा. दिव्याचा वातीचा उपयोग अंगणामध्ये दुपारी 12 वाजता काय उपयोग आहे का. कुठला प्रकाश दिलतो, कशाला प्रकाश देणार आहे तो दिवा. त्या दिव्याचा काही उपयोग जसा नाहीये. दुपारच्या वेळेला सूर्याचा एवढा प्रकाश पडलेला असताना तुमची वात टिमटिमणारी वात काय उपयोगाची. विनाकारण उद्योग आहे हा. हे जसं निरर्थक आहे तसं म्हणतात त्या विद्येला नष्ट करणारा शब्द नाही. शब्द त्याचं निरसन करू शकत नाही. ती विद्याच मुळात नाहीये, तेव्हा ती खटपट कशाला करावी आपण. तेव्हा विद्येची जाती म्हणजे तिचं स्वरूपच नाहीये. कुठल्याच प्रकारचा विद्येला आपल्याला प्रकार सांगता येत नाही. कुठल्या प्रकारात नसत नाही ती अविद्या. अशी जी अविद्या आहे ती अविद्या निवृत्त करावी, ती नाशी करावी म्हणून काय करणार तुम्ही. जेव्हा पुढचा दृष्टांत पुन्हा देता 58वा मुलीचा दृष्टांत बघा. आता का एक दृष्टांत असे घेऊन द्यावेत आपल्याला आपल्या डोक्यावर पक्क व्हावं. जनवा द्या किती दृष्टांत तुम्ही, आम्ही त्याच्यापेक्षा पक्की आहोत. आम्ही काय आमचं म्हणणं सोडणार नाही. तुमचं म्हणणं ऐकून घेतो आम्ही, म्हणून म्हणतो तुम्हाला. घरी गेल्यानंतर आमची अविद्या खरी आहे असंच म्हणू आम्ही. तसं म्हणू नका. साधकांनो, साधकांसाठी चाललेले, जगासाठी नाहीये. म्हणून त्यामुळे कळकळीनं तुम्हाला वारंवार प्रकारच्या दृष्टांताने सांगून राहिले. ते म्हणतात न पेरिता शेती. सोपा दृष्टांत आहे. शेती काही पेरली नाही, पाऊस पडला, ते झालं, सगळं झालं, पण त्या शेतकऱ्यांनी शेतामध्ये पेरणीच केली नाही. जे की सदगमी जाती आणि म्हणे शेती पेरणी आता चला आता आपण कापणी करायला जाऊ. हा संगम करणं म्हणजे ते पिकाला जाऊया. अरे तू पेरलंच नाही तर कापायला कुठं चालणार आहे. पेरलं होतं का पीक म्हणे नाही, आणि मग तू कापायला कुठलं पीक कापायला चाललं होती. हे जसं तयापरी तया लाग परंती जोडी आहे, तेव्हा अशा प्रकारे
पीक न पेरताना कापणी करणारा जर कोणी असला तर त्याला लज्जेने खाली मान घालून परत यावं लागेल त्या शेतातून. लाजूच वाटेल ना त्याला. अरे आपण तर पेरलं काय वेळा घेऊन चालू कापायला, काय कापतो तिथं. ही जशी लज्जास्पद गोष्ट आहे तशी श्रद्धाने आम्ही या विद्या दूर करू, श्रद्धाने अज्ञान नष्ट करू, श्रद्धाने आम्ही ज्ञानी होऊ, आत्मज्ञानी होऊ, ही लज्जास्पद गोष्ट आहे असं म्हणणं. असं ज्ञानवंता खवणी 59वी होई. खवणी याच्या अंगा जेणे केला उलगा, तो न करिताची उगा घरी होता. काय केलं म्हणजे आकाशाच्या अंगावर एखाद्याने लुटण्याकरता आक्रमण केलं, आकाशावर आक्रमण केलं. आकाशाला लुटायचं होतं त्याला. आकाशाला लुटायचं का? आकाश म्हणजे काय पृथ्वी नुसती. या आकाशाच्या पृथ्वीवर तू काय लुटणार रे, काय हल्ला करणार तू. आक्रमण केलं त्याने आकाशावर, आणि आकाशावर आक्रमण करून त्या आकाशाला लुटणार होता तो. तेव्हा लुटण्याकरता आक्रमण केलं तर तू काही प्राप्त न करताना हातपाय मोडून खाली बस. आकाशावर आक्रमण करायला गेला, उडी मारली समजा, तू काय होईल. तुझं हातपाय मोडून घरात बसशील ना, त्याच्याविषयी तू बस ना. कशाला आकाशावर आक्रमण करतो. आकाशावर जसं आक्रमण होऊ शकत नाही, आकाशाने कुठं येईल. त्याप्रमाणे ही जी अविद्या आहे या अविद्येला ठार मारण्याने शब्दाने नाहीसं करून टाकू, अज्ञान नष्ट करून टाकू, ते काही खरं नाही. हे अशा प्रकारचं आहे. त्यापेक्षा गप्प बैस ना बाबा असं ज्ञानोबा सांगतात. किंवा 60वी मध्ये दृष्टांत देतात ज्ञान. 60व्या मध्ये म्हणतात, पाणी यावरी वरफू होता की असे विषेखू, अविद्या नाशी उन्मेखू फाकावा वाटेसा. अरे अरे ज्ञान म्हणतात पाणी यावरी वरफू. वरफू म्हणजे वर्षा. पाऊस पडला म्हणे, कुठे पडला, जिथं पाणी होतं ना तिथेच पाऊस पडला. आणि नेहमी असंच होतं बऱ्याच वेळेला, समुद्रावरच जास्त पाऊस पडतो. थोडासा ते ढग विचार तिथून ते जे पाणी असतं त्या पाण्याची वाफ होते. वाफ झाली वर गेली की थंड होते, थंड झाली की तिथं पाणी होतं, पाणी झालं की लगेच खाली येऊन पडतो. वारा असला तर मग किनाऱ्यावर येत, आणि पुन्हा जर एखादा डोंगर आढळला तर तिथंच पडून जात होते. कोकणात जास्त पाऊस पडतो आणि आपल्या इकडे कमी पडतो. याचं कारण हे पर्जन्य छायेचा प्रदेश आहे आपला. आपली त्या समुद्र वाचले गाडीने समुद्र गावात आपल्या जवळ असताना तर कोकणातल्या प्रदेशामध्ये सगळा पाऊस पडून जास्तीत जास्त पाऊस समुद्रामध्येच पडून जातो. आता समुद्रामध्ये पडलेल्या पावसाचा काय उपयोग आहे असं ज्ञान म्हणतात. पाणी यावरी वरती होता की असे विशेष. काय विशेष आहे त्याच्यामध्ये. पाण्यावर पाऊस पडला तर काय उपयोग त्या पाण्याचा, पावसाचा. अरे जमिनीवर पाऊस पडला तर निदान ती जमीन भिजेल, तिच्यावर असलेले वनस्पती आहे त्यांना उपयोग होईल. पण पाण्यावर पाणी पडल्यानंतर काही उपयोग नका त्याचा. त्या प्रकारे या अविद्येचा नाश करणं म्हणजे निरर्थक आहे. खाफोवा पैसा फुकट. अविद्या नाशी उन्मेखू, किंवा अविद्येचा नाश करण्याचा प्रयत्न करणं म्हणजे समुद्रावर पाऊस पडण्यासारखे. काही उपयोग नाही त्याचा. अशा प्रकारे ज्ञानवानी
किती दृष्टांत द्यावे. 61व्या ओळीमध्ये दृष्टांत देत आहेत. माप मापपणे श्लाघे जवळ आकाश म्हणून गे तम पाहता वावगे दीपाचे जन्म. देवांना हे इतके उपमा इतके दृष्टांत कसे काय भाव सुचतात ना. एक अविद्या निवृत्तीसाठी ते किती प्रकारचे दृष्टांत देऊन राहिले आपल्याला एक 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 पद्धतीने. माप घेण्यासाठी ते जे माप आहे तुमच्या जवळ ते माप तुम्ही आकाशाचं माप घ्याल का? समजा फुटपट्टी आहे, टेप आहे, माप येते किंवा काही तुमचा शेर आहे, तराजू आहे, माप आहे. आकाशाला या मापांची काही गरजच नाही. आकाशाला मापता येत नाही आणि तुम्ही चालले मापायला आकाश. आता आकाश तुमच्या मापामध्ये कुठे बसेल? कसं होईल? किती मोजा तुम्ही? कसं मोजा? कुठल्याही मापामध्ये ते तुमचं बसत नाही. बघा तुम्ही आता ही जी पोकळी ना आकाशाची कशाने मोजा तुम्ही सांगा बरं. फुटपट्टीने का टेपने का तुमच्या जवळ ते तराजू आहे त्याच्याने का त्याची माप असतात त्या मालाच्या दुकानामध्ये कशाने मोजावे? आकाशाला कुठल्याही मापाने मोजता येत नाही. निरर्थक तुमचा प्रयत्न आहे. कुठे आहे तुमचं हे सगळं? किंवा तम पाहता वावगे दीपाचे जन्म. धन्वंता त्या दिव्याने म्हणे अंधार पाहिला तो त्याच्या जन्माचं सार्थक होईल. त्याच्या दिव्याचं जन्माचं सार्थक का? तर त्याने अंधार पाहिला पाहिजे. दिव्याला कधी अंधार दिसेल का? अरे जो प्रकाशमान आहे त्या प्रकाशमानाला त्याच्याजवळ अंधार येऊ शकत नाही. मग तो दिवा त्या प्रकाशाला कसा पाहणार? तुम्ही किती फोडून त्या दिव्याला विचारा तुम्ही, हे दिव्या, हे सूर्या, तू अंधार पाहिला का रे? कुठला अंधार? कसला अंधार? काय म्हणता काय तुम्ही? अरे काय अंधार अंधार काय करतो? रात्र 12 तास अंधारात राहतो. अरे राहत अशी पण मला कधी दिसलाच नाही रे तो. जसा दिव्याला अंधार माहिती नाही त्याप्रमाणे धनवा सांगतात आत्म्याला अविद्या माहिती नाही. आत्म्याजवळ ही अविद्या नाही आणि तो शब्दही नाही. हे सगळे शब्द तुमच्या डिक्शनरीमध्ये, तुमच्या तोंडामध्ये, मैत्रीमध्ये, बोलण्यामध्ये आहेत. ते आत्म्याजवळ येऊ शकत नाहीत. आत्म्यामध्ये शब्दाचाही उपयोग नाही आणि तुमच्या अविद्येलाही नष्ट करता येत नाही. अशा प्रकारे ज्ञान सांगता येत. 62व्या दृष्टांत देत आहेत. 62व्या ओळीमध्ये दृष्टांत देत आहेत. गगनाची रस सोये जीभ जे आरोग्य जाये मग रसना हे होय आडनावकी. पुष्कळ नावाने खूप मोठे वाटतात आपल्याला. जसे बाबा दीक्षित नाव आहे, ते दीक्षित ना भेटेल तुम्हाला. ते दीक्षित विचारून पाहताना तुम्ही दीक्षा घेतली का? हो नाही. मग तुम्ही दीक्षित नाव कसं का लावता? दीक्षा घेतलेला जो असतो ना त्याला दीक्षित म्हणतात ना. हो पुष्कळ अशी नाव आहेत पुष्कळशी की नावाने ते खूप मोठं वाटतं आपल्याला.
परंतु त्या नामाप्रमाणे त्यांचे ते गुण नसतात. नामाप्रमाणे त्यांचं ते जे कर्म आहे ते नाहीये तिथं. अशी पुष्कळ नाव आहेत. तसं ज्ञानवंता ही जी रसना आहे ना, रसना म्हणजे जीभ, ही जीभ म्हणे रस साधते. ठीक आहे, जिभेला रसाची चव येते, पण या जिभेला म्हणे आकाशातले गगनाचे पक्वान्न खाण्याची जर पाळी आली तर ती कशी खाईल रे? आकाशामध्ये पक्वान्न आहेत का? गगनाची रससोय, गगनामध्ये म्हणे आकाशामध्ये छान छान प्रकारचे पदार्थ तयार केले आणि या जीवाला सांगितलं की बाई घेणार त्यांचा रस. आणि आकाश म्हणजे पोकळ आहे, त्याच्यामध्ये कुठे रस नाही, काही नाही. आणि किती तुम्ही जीभ बाहेर काढून चालला तरी ती जीभ वाळून जाऊन शेवटी तिला रसच मिळणार नाही. तिथं रस आहे का तिथं? हे बोलणं जसं व्यर्थ आहे. हे रसना हे नाव मग तिचं आडनाव होतं बस. ती काही घेऊ शकणार नाही ना रस. जी रस घेते म्हणून तिला रसना म्हटलं गेले. आणि ती जर म्हणेल तर मी आकाशाचा रस घेते तर कुठला रस येईल तिला? मग ते नुसतं आडनाव राहून दे असं ज्ञानवास. फार सुंदर आहे. किती दृष्टांत द्यावा ज्ञानवानी. बघा 63वी ओळी. नवतेनी वल्लभे आहे व पण का शोभे. नवतेनी वल्लभे आहे व पण का शोभे. खाता केळीचे गाभे न खाता गेले. केळी खाता केळीचे गाभे न खाता गेले. नवतेनी वल्लभे, वल्लभ म्हणजे पती. पती नाहीये एखाद्या स्त्रीला, तिचा पती जिवंत नाहीये. नवतेनी वल्लभे. आणि त्या स्त्रीने जर सौभाग्यवती स्त्रीप्रमाणे अलंकार घातले तर चांगले दिसेल का तिला? असं ज्ञान म्हणतात. नवतेनी वल्लभे आहे व पण का शोभे. तिला ते आहे पण शोभेल का? मग तिला सौभाग्य पण तिला शोभेल का? तिला हे मंगलसूत्र, कुंकू लावणं किंवा आणखी काय काय जे सुवासिनींचे जे काय अलंकार असतात ते तिला कसे काय शोभतील? तिला पतीच नाही ना. पती नसलेल्या स्त्रीला जसे हे सुवासिनीचे सौंदर्य शोभत नाही. किंवा दरवा दुसरा दृष्टांत देतात. खाता केळीचे गाभे. केळीने खाता, केळीचा गाभा खाऊन राहिला. केळीचा गाभा म्हणजे तो दांडा असतो ना, केळीचा खोड, तो गाभा खाऊन राहिला. तर त्या गाभ्यामध्ये काय आहे? हवा आहे नुसती. गाभा म्हणजे काय पदार्थ आहे का तो खाण्याचा? केळीचा गाभा म्हणजे पोकळ असतो ना. हो, म्हणजे पोकळा गाभ्याला का खाशील होती? तेव्हा केळीचा गाभा खाण्यापेक्षा केळी खाणं, फळ खाणं. तात्पर्य असं की ज्ञान म्हणतात व्यर्थ गोष्टींच्या नादी लागू नका. व्यर्थ गोष्टींच्या नादी लागल्याने, व्यर्थ गोष्टींचा अभ्यास धरल्याने, व्यर्थ गोष्टींचा आपण सतत पाठपुरावा करत राहिल्याने आपलं जीवन व्यर्थ निघून जात. म्हणून ज्ञान आपल्याला सांगलेले की जसे एखाद्या स्त्रीने पती नसताना सुवासिनीचे दागदागिने घालून शोभा आणावी, ते जसं व्यर्थ आहे, तिला शोभत नव्हते. किंवा केळी न खाताना केळीचा गाभा खाणं जसं व्यर्थ आहे, त्याप्रमाणे ही अविद्या आणि हे शब्द आत्मज्ञानासाठी उपयोगाचे नाही. सत्संगाची वेळ सगळी सत्संगाला विश्राम देऊ. 63 झाल्या आपल्या.
आणि सगळ्या उंगरांमध्ये ज्ञानोबांनी दृष्टांत देऊन सांगितलेले. आता इथं तर आपण ऐकून घेतलं ज्ञानोबांचं म्हणणं, पण घरी गेल्यानंतर सगळं उतारून बाजूला ठेवून देतो. ज्ञानोबा तुमचे विचार आम्ही ऐकले, पण आता हे घरी आल्यानंतर सगळं बाजूला ठेवून देतो आणि आम्ही आमच्या पद्धतीने जगतो. बरं, आमची पद्धत काय आहे की देव खरं आहे, जग खरं आहे, संसार खरा आहे, सगळं खरं आहे, सगळं खरं आहे. हा जो विचार आहे, अविद्या खरी आहे, अज्ञान खरं आहे, हेच आमचं चालून जातं. आणि मग काय उपयोग ऐकून? त्यानंतर मी तुम्हाला इतकं सांगून दमलो, फुकून गेले माझे सगळे श्रम. पण मी ते का म्हणावं फुकून गेले? एखादा तयार होईल, सगळे नाही तयार, एखादा तर तयार होईल, है की नाही? तेव्हा ज्ञानोबा फार आशावादी आहेत. त्यांना नेहमी अशी आशा असते की आपल्यासारखं कोणतरी होईल, व्हावं. ते होण्यामध्येच त्याचं कल्याणही आहे आणि जगाचंही कल्याण आहे. एक ज्ञानोबा झाले तर त्यामुळे किती लोकांचं कल्याण झालं बघा तुम्ही. एक आचार्य झाले, केवढं कार्य केलं त्यांनी, किती कल्याण झालं. म्हणून अशा सत्पुरुषांची जीवनामध्ये आपल्याला फार गरज आहे आज. आणि म्हणून तुमच्यातला एखादा तरी सत्पुरुष तयार व्हायला पाहिजे असं ज्ञानोबांना वाटतं. आणि तेवढ्यासाठी सगळी खटपट आहे. तेव्हा त्यांच्या कृपेने होईल काहीतरी. हरिओम तत्सत.